नमस्कार मित्रांनो, आमच्या महिमा स्वामी भक्तीचा या यूट्यूब चॅनलवर तुमचं सहर्ष स्वागत. या चॅनलवरील व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि व्हिडिओला कमेंट करायला विसरू नका. कारण तुमच्या एका लाईक, कमेंट आणि शेअरमुळे आम्हाला नवीन नवीन व्हिडिओ बनवण्यासाठी प्रेरणा मिळत असते. ओम चैतन्य श्री नवनाथाय नमः. श्री नवनाथ भक्तिसार पोथी अध्याय 14वा. श्री गणेशाय नमः. जय जयाजी पंढरीनाथा. समचरणी भक्त तापशमिता कटिकर नासागरी दृष्टी ठेविता होसी रंजिता मनी मानसा. ऐसा स्वामी तू करुणाकार तरी बोलवी भक्तिसार. मागील अध्यायी कथानुसार परम कृपे वदिले त्या कृपेचा बोध सबळ ब्रह्म उदधी पावला मेळ. पात्रा मैनावती सबळ सरिता ओगी दाटली. ओम नमो ब्रह्मार्णवे दाटली परी ऐक्यरूप झाली नारी. मोहे पुत्राचे परिवारी गुंतलीसे जननी ते. मनासी म्हणे आहा कैसे त्रिलोचन रायाचे झाले जैसे. त्याची नीती होईल जैसे मम स्वतःचे काय करू. जवळ जवळ पाये त्याची दृष्टी तव तव विवेक वाटे पोटी. हृदय कवळुनी जठर वेष्टी होत असे मोहाने. आहा पुत्राचे चांगुलपण दिसे जैसा प्रत्यक्ष मदन. परी काय करावे चांगुलपण भस्म होईल स्मशाने. उत्कृष्टपणे करुणी कष्ट धाम उभाविले अतिश्रेष्ठ. परी वनी बळे लागले काष्ट तेवी असे काळाग्नी. पहा पल्लवत्र झाड अतिविशाळ लावला पाड. परी गाभारी वेष्टीचा भिरुड उशाशी काळ बैसला. तन्याय दिसून येत वाया जायले ऐसा सुद. के कदरू लागी चोकट अमृत फिकरपणे मिरविले. के यत्न करुणी कचे दुर्गट संजीवनीचा केला पाठ. परी देवयानीचा शाप उल्लाट यत्र व्यर्थ तो झाला. की सुंदर जाया करे जारिनी परिपती भयाचं धाक म्हणे. तेवी तो उशाशी काळ बैसुनी सकळ जना मिळविला. की कुसुम शेज मृदू कालागार परी उसा घालून निजे विकार. ते सुकन द्रेजा व्यापार सुखा लागे केविता. तन्याय झाले येथ राजे वैभव अपरिमित. परी काळचक्राची सबळ वात भ्रमण करीत पयसे. ऐशी सदा सर्व काळ चित्ती वाये ताये मायगाळ. चित्ती वाये माये तळमळ. परी सुतासी बोध कराया बळ अर्थ काही चालेना. तव कोणी एके दिवशी शीतकाळ मासी. उपरी सहपरिचारिकेशी उष्ण घेत बैसलीसे. ते संधित गोपीचंद चौकी विभागी सकळ श्रीवृंद. वेष्टुनी स्नान कराया सिद्ध चंदन चौकी बैसला. चंदन चौकी परी ते कैशी हेमत घंटी रत्न जैशी. जडाव कोंदणी नक्षत्राशी राज्यवृंदी चमकत असे. सकळ काढून अंगीचे भूषण वरी विराजे राजनंदन. उष्ण उदकी करीत दंत धावन चौकीवरी बैसला. तो सौद उपरी मैना होती झाली स्वसुता ते पाहती. देखिला जैसा पूर्ण गभस्ती तिच्या माझी डवरला. राजसेवकांचे बहुते वेष्टन परिचारिका वाहती जीवन. परी त्या मंडळात रूपनंदन चांगुलपर्णी मिरवतसे. जसा अपर पाहता स्वनंदन मोहे आले उदरवेष्टन. तेने लोटले अपार जीवन चक्षुतनी झराटले. परी ते बुंद अकस्मात मोहे ग्राना गोपीचंद चातकाते स्पर्शावया धावले हो. म्हणाल बुंद चक्षुदकी नोहे उरते सत्कर्मवाकी. उत्तम फळावे लक्ष्मी सेकी व्यक्त जले ते अंगाची. बुंद नव्हती ती चिंतामणी हरुष केला भाऊ चाकणी. की कृतांत भयाते संजीवनी भूप शरीरा आदळले. की अर्के पीडित भारी रूपजन वेष्टला नगरी. तै ते उतरले घन मनहरी बुंद वेशा धरून या. की काळक्षतेचा पेटला अनळ तेने शरीर झाले विकळ. ते संधित होऊनी कृपाळू कामधेनू उतरले. की दरिद्राचे अतिवेष्टन तैसा येथे मिरवला कुबेर येऊन. अन्यायच बुंद घन राव हृदय आदळले. शरीरी होता बुंद लिप्त परी उद्भव स्थिती लावली त्यात. म्हणून ऊर्ध्व करुणी मूर्धा ते नभा लागी विलोकी. हृदय होऊनी राव शंकित म्हणे बुंद कैचा उद्भवला येत. तरी अंबर झाले असेल व्यक्त घन मंडळ आगळे. म्हणून ऊर्ध्व करुणी दृष्टी पात झाला नभा पोटी. परी ते निर्मळपणे वृष्टी झाली कोटुनी म्हणत असे. ऐसा विचार करिता चित्ती दृष्टी गोचर संभवती. तो रुदन करिता मैनावती निज दृष्टी देखिली. करीता होता दंत धावन तैसाची उठला रूपनंदन. उपरी त्वरा वेगी चढून मातेपाशी पातला. जाताची पदी ठेवून या माता उभा जोडणी असता. म्हणे सांग जे कवन अर्था उचंबळलीस जननीय. मज सारखा तुझेच होत राजा दिस मही व्यक्त. ऐसा असनी दोक पर्वत कोटुनी उदिला तव चित्ती. पायी पायी प्रताप आगळा न वर्ण व बळी अंकित पाय मही पाळा. मही निरवती दर्प कंदर्प वेगळा केवळा कर भारते निविजती. ऐसी असता बळ संपत्ती बोलले कुणी दुःख सरिती.
तरी मम कोपाचा दाहक असती सावरेल कोणाते. जेणे पाले असले नयनी उगीच तीव्र दृष्टी करुनी तरी दयाचे चक्षु कडूनी तव करी माये ओपी गे. किंवा दाविले ऐसे बोटी तरी तीच बोटे काढीन शेवटी तरी कवन अर्थ हो दिला पोटी रुदन कराया जननीये. अष्टविषयांती श्रीमंडळ ती की त्यांनी ओपिले कडूवट बळ तरी शिक्षा करून या तयास बळ मोक्ष पंथा मिरविन. किंवा माझी ये दृष्टी सेवेशी उदया पावला अंतरेशेशी म्हणून उदय शोकानिशी दर्शविली तो माते. तरी कोणता कवन अर्थ माते वदे प्राज्ञवत कामनी वेदक असले चित्त तोची वेद निवटे नमे. मनशील कार्य आहे तोर करू न शके सुत पामर तरी हा देह विचुनी समग्र अर्थ तुझा पुरविनवे. जरी ऐशिया दृष्टी अंतर पडेल काय पोटी तरी धिक्कार असो मज शेवटी पुत्र धर्म मिरवावया. मग श्वान सुकर काय तोडी अवतार मिरविती द्वारी पवाडी. याची नीती तया प्रौढी निर्माण झालो मी एक. अहा पुत्र धर्म कैसा माता पिता दुकलेच्या पावनी चित्ती परिहरुषा भुमार तो न रेक. आपण मिरवे रानव्या प्रकरणी माता पिता दैत्यवानी तयाचे भारे सकळ मोदिनी विवळ दुःख होतसे. कांती लागी शृंगार व्यक्त मातेसी वसन नेसावया भ्रांत तयाचे भारी धरा समस्त विवळ दुखी होतसे. कांतीसी नेसावया वस्त्रे भरजरी माता ग्रंथी चिरसावरी तयाचे भाडे सकल धरित्री विवळ दुःख होतसे. कांतीसी इच्छा समान देणे मातेसी खावया न मिळे अन्न तयाचे भारे पृथ्वी सदन विवळ दुःख होतसे. कांतीसी बसावया उच्च शासन मातेसी कष्टवी दासी समान तयाचे भारे धरारत्न विवळ दुःखी होतसे. रंभे समान कांता ठेवी भूता समान माता मिरवी तयाचे भारे धरा देवी विवळ दुःखी होतसे. जन्म घेतला जियेचे पोटी तिथे मने परम करंटी तयाचे सारे भारे धरा हिंपुटी विवळ दुःखी होतसे. कांता सर्व सुखाचे मेळी माता दुःखे अश्रू डवळी तयाचे भारे धरा विवळी आणि दुःखी होतसे. कांती लागी मृदू भाषण मातीसी हृदयी खोची बाण तयाचे भारे धरा रत्न विवळ दुःखी होतसे. आपण मिरवे राणी वारू वरसा वितया काळा मातंग जैसा तयांचे भारे धरा क्लेशा विवळ दुःखी होतसे. आपण कंठी कोड्या पवडी पित्या शिरी बत्या जोडी त्याचे मारे धरा मुख मुरडी विवळ दुःखी होतसे. आपण भक्षी सदा सुरस अन्न पितर मागती भिक्षा कदन्न तयाचे भारे धरा रत्न विवळ दुःखी होतसे. तरी ऐसे पुत्र दृष्टी गळावेता गर्भी होऊन शेवटी तयास अर्थपोटी माझा न धरी जननी. जे तुझ वेदक मन कामना तयासाठी वेचिन प्राणा परी माये ओ तव वासना पूर्ण करीन निश्चयजी. ऐसी बोलता स्वसुत वार्ता प्रेमांधी उतुंबळला चित्ता मग हितार्थ रत्न द्यावया आता वागलरी उतुंबळे. म्हणे बारे ऐक वचन प्रेम उदया चळी तू दिवे रत्न उदया पावलाशी चंड किरण शत्रुतम निवटवाया. तया ठाई अंधकार मज पिडावा काय करणार परिस लादल्या वसतीस दरिद्र स्वप्ना माझी नांदे नाही. बारे तव प्रताप दर्प पादरज झाले धूप ऐसे असता कोप कंदर्प माते कोण विवरिल. बारे तीव्र प्रतापी सावर केसरी तयाचे लेकुरा वारण मारी हा विपर्यास कवने परी मिरवू आहे जगाते. राया नरेंद्र तुझी मी माता माते कोण होय गंजिता परिचिंता उदरी मोहिवता शोक तरु उद्भवला. बारे तव स्वरूप पूर्ण अर्क पाहता माते उदिला शोक मनशील जरी अर्थदायक कवना परी उदिला तो. बारे तव पिता तव समान स्वरूप उदिले अर्क प्रमाण परी काळ असता चळी जाऊन गुप्त झाला तो पुरुष. अहा अपार तो स्वरूपाब्दे अंतिवेष्टी वडवाण संधी पडता बारे विशाळ बुद्धी भस्म झाला क्षणांतरी. अस्थि जाळाल्या कष्टा सामान लोभ दाहिले जेवते तृण मांस स्नेहाचे होनी शोषण स्वरूपाते लोपला तो. तव त्या भयाची हुडहुडी मोठी बारे मज उदिली पोटी तुझे स्वरूप पाहता दृष्टी भयाते उठावे. बारे कृतांतमयी विकार धुमधुमशित वारंवार टपुनी बैसला जैसा मांजर मुशकाते उचलाया. जैसा व्याघ्र जपे गाई की मीन वेची बगळा प्रवाही तैसे जगाते तन्यायी कृतांत आहारी नटलासे. तरी तो व्याघ्र ऐसा सबळ जिंकुनी योजावा पिंजरी मिळ बारे तै भयाच वडवानळ मग स्पर्शनार नाही दयाते. बारे विखार डंकी दुःख तोची वेचीला सकळ सुख कंटकी धरिल्यास सकळ ऋषिक वेदनेते मिरवेना. ऐसे परी रचुनी व्यक्ती सकळ हरावा कृतांत गती व्यर्थ शरीराची माती करू नये जन्मल्याने. आपण पावले पाहते येत सरासर नर देहात पाये वश्य करुनी रघुनाथ चिरंजीव झाला बिभीषण.
पाहे नारद वैष्णव कैसा विष्णू पाराधी नरवेशा तो श्री गुरु वरदेशा अमरपणी मिरविला. त्याची नारदासी कृपादन बोलला श्री व्यासमयी कारण. त्याने पिकले ब्रह्मपण शुक महाराज तिसरा. त्याचा कौशिक अनुग्रहित त्याने करुणी शरणागत. कृष्ण याज्ञवल्की तारुणी निशित त्याने तारिला रामानुज. ऐसा प्रकाश संप्रदाय मिरवणी तो पुरुष झाले ब्रह्मा सनातन. तेवी तू बाळा माझा नंदन जगा माझी मरविका. ऐसे बोधिता मैना होती संपली येथून तिची उक्ती परी श्रोते कविते संप्रदाय पुसती सांगा म्हणती चातुर्य. ऐसा प्रश्न कवी पाहून सांगे संप्रदाय पूर्ण. रामानुजापासून योगी हा संत झाला पै. त्यापासून मुकुंद राजाचा जैतपाल भोज जैतपालाचा धर्मानुज बौद्धले ऐकत पै त्याचे. यापरी द्वितीय संप्रदायी माता सुरता दे लोटी प्रौढ बोध प्रवाही उमेने आराधोनी शिवगोसावी चैतन्य संप्रदायी मिरविला. त्याने बोधल्या कपिल माने आणि दुसरा राघव चैत्य स्वामी. राघवाचा ब्रह्मचैतन्य नेहमी त्याचा केशव चैतन्य. केशवाचा बाबा चैतन्य श्री तुकाराम त्याचा धन्य धन्य. हा चैतन्य संप्रदाय उत्तम मान्य संत संगणी मिरवितो. यापरी तिसरा संप्रदाय महाश्रेष्ठ म्हणती स्वरूपमय. तरी प्रथम बोधला कमलोद्भव हंसरूपे श्री विष्णूने. ते विधीचे सकळ हित अत्रीने घेतले सगळ पंत. अत्रीपासून झाले दत्त त्यापासून नाथ सगळ. यापरी संप्रदाय पाये चौथा नंद मैते आहे. सूर्यापासून यज्ञवल्की पाये ब्रह्मवेदना मिरविला. त्यापासून सहजानंदाचा कुर्म अवतार प्रसिद्ध. कुर्माने उपदेशीला ब्रह्मानंदाचा योगानंद की. योगानंदाचा चित्तानंद जगी मिरत आहे प्रसिद्ध. तरी तू गोपीचंद हित करुणी घेई का. तेने करुणी अमरपणे जगे मिरविसी महाप्राज्ञी. यास्तव बारे माझे नयनी अश्रू लोटले तुझ लागे. याव परी बोले रूपनाथ बोलसी माते सत्यार्थ. परी प्रसिद्ध काळे ऐसा नाथ कोण मिरवलं कोठून येईल जननी. ऐसी ऐकून त्याची माता बोलती झाली त्या बारे तैसाची आपले गावात जालिंद्रनाथ मिरविला. स्वरूप संप्रदाय परिपूर्ण तुझे करील ब्रह्म सनातन. तरी तू कायावाचे मने करून शरण जाई तयासी. बारे तुझे वैभव तोर राजकारणी कारभार. परी माईका सकळ विस्तार लया जायल बाळका. तरी तन मन धन प्राण शरण गावे तया कारण. आपले हित अमरपण जगा माझी मिरविका. ऐसे ऐकून मातीचे वचन बोलता झाला त्रिलोचन नंदन. म्हणे माती तयासी शरण जालिया योग्यता फिरावे. सकळ टाकून सुख संपत्ती राजवैभव दारा सुती आप्तवर्गादी सोयरे जाती टाकुनी योग कैसा करावा की. 12 वर्षे माते भोगुदे सकळ वैभवाते. मग शरण रेगुनी त्याते जोग लागी करीन की. कशीन तरी परी कैसा मिरविन ब्रह्मांडात जैसा. की उत्तान पादराज सुता परी कैसा जागा माझे मिरवी. माता म्हणे बाळा परेसी पण घडी भरवसा नाही देहासी. तेथे संवत्सर म्हणता द्वादशो देखील कोणी बाळका. चित्तवित्त आणि जीवित्व आपुले अचळ नये आश्वास होत ठेविले. क्षणक काय होईल न कळे क्षणभंगुर वर्तत असे. बारे उदकावरील बुडबुडा कोण पाहिलं श्वत चाडा. वंद्यापुत्रे घेतला वाडा मृग जडा केवी ऋषाते. तेवी बारे सहजस्थिती बोलता न ये आश्वासती. स्वप्नप्रवाही इंद्रप्रदाशी भगित करीत न मानावे. तन्याय अभासपर सकळ मिरवतसे चराचर. त्यातून कोणी एकच रणशूर श्वासोत्पदा मिरवितसे. शुक दत्तात्रेय कपिल मुनी व्यास वशिष्ठाची मांडणी. प्रल्हादिक भागवत धर्मी ऐसे कोणी निवडिले. नाहीतर होता ती थोडी सकळ बांधिली प्रपंच बडी. परी यमरायाच्या रक्षक वाडी एक सरा कोंडिती. म्हणून बारे सांगते तुझ शाश्वत नोहे काळ समजत. कोणे घडील केवित अक्कल कळा करवेना. ऐसा बोध माता करिता लुमावंती त्याची कांता. गुप्त वेशे श्रवण करिता हाय हाय म्हणत असे. म्हणे माता नोहे पापिनी पुत्राची योजने पुत्र काचिनी. ऐसे राज्य विभव मांडणी जोग देव म्हणत असे. तरी राजेशी आली विवशी उपाय काय करावयासी. रामासारिका पुत्र बनवाशी कैकेने धाडिला. स्वव्रता राजा घेतला प्राण. चतुर्थ पुत्र लाविले रान. त्यांनी आम्हा कारणे देवभुक्ष बला वाटत असे. दृष्ट स्वप्न दृष्टी येता सकी मानिती विनाशी चित्ता. म्हणता प्रवेशली दुःख येता तरी देव शपतात. दासदासी आपुले आते आज्ञा माझी सकळ वर्तती. ते अवज्ञा करून उत्तर देती तरी देवक्षोभला जाणावे. सहज ठेविले धन मांदूस पुढे काढू जाता कार्यास. ते न सापडे ठेविल्यास तरी देवक्षम जाणीजे.
सभेस्थानी सत्यार्थ गोष्टी करिता अनुत वाटे चावटी लोक बैसती ज्येष्ठे पाठी तरी देवक्षोभ जाणीजे. आपुले धन लोकावरी साचे ते माजू जाता सोय वाचे ते म्हणती काही गतले तुझ्या बापाचे तरी देवक्षोभ जाणीजे. आपली विद्या तीव्र शत्रू काननी विनाश पात्र ती कार्यार्थ न मिळवे स्वतंत्र तरी देवक्षोभ जाणावा. नसदा वाकुडे पावलं काही नागवीला जाय राजप्रवाही नसत्याकडे बैसल्या टाळी तरी देवक्षोभ जाणीजे. आपला शत्रू प्रताप पुढे मिरवी जायचा अति बाबडे त्या शरीन रिगता आपल्या जाडे तरी देवक्षोभ जाणीजे. लोक उपकार केला विशेष तिची लोक मानिती आपला त्रास पाहू नका म्हणती सुखास मुखास तरी देवक्षोभ जाणीजे. नसदा आधी मधी उतरा नसतीच विघ्ने येती घरा तिचे करणे परिहारा देवक्षोभ जाणीजे. गृहीचे मनुष्य मृतीत मुष्टीत सकळ असुनी वाडे ग्रात कळ आपले न चाळे काहीच बळ तरी देवक्षोभ जाणीजे. तरी ह्याची नीती उपदेश माता करीत आहे पुत्रास तरी बरवे नोह्या विनाश जगा माझी मिरविलं. तरी ह्या द्वंद्व सुखाची कहाणी पेटलं महा वडव वानवळ वनी राज वैभव हे आज्ञेपाणी भस्म करील निशय. ऐसा विचार करून मानसी लुमावंती प्रवेशे सुदर्शनाशी एरीकडे मैनावती उत्तर देत नरेंद्र म्हणे माय ओ तव कामनी ऐसेची आहे वेदक म्हणी तव त्या स्वामीचे करणी निज दृष्टी पाहिन वो माझे जे मज लागे हित ते द्यावया असे सामर्थ्य शोधत शोधिता भक्तिपंत सहज दृष्टी पडेल हो. मग मी सोडिनी सकळास तन मन धन ओपिन त्यास तू येऊन वाईट चित्तास सहसा न मानिये जननीय. ऐसे वधुनी समाधानी रूप गेला स्नाना लागुनी येरीकडे अंतपुर सदनी काय करी लुमावंती परम आवडत्या स्त्रिया पंचसात ते यांच्या आज्ञेत रूपनाथ पटराणी या प्रतिवंत सदा सर्वदी वर्तते. तयासी पाठवणी परिचारिका बोलाविल्या सद्विवेका त्यात लुमावंती मुख्य नायिका पटराणी रायाची. वेगे मांडवणी कनिकासन बैसविल्या प्रीती करून तांबुलोदी पुढे ठेवून वृत्तांत सांगे रायाचा. बाई ओ बाई विपरीत करणी मैनावती राजजननी विक्षेप पेटला तेचेपणी काय सांगू तुम्हा ते कोण गावात आला येला जालिंदर ऐसे म्हणते त्याला त्याचा अनुग्रह देऊनी रायाला जोग देऊ म्हणत असे. ऐसे वर भगवी माता सुत निश्चय करुणी केला घटघटित रायाची बोधिला श्रवणी माता सकळ झाली ओ बाई. मग राजवैभव सकळ नाचले स्तंभ भंगल्या सदन पडिले मुलींचे अर्का लागे गिडिले मग अंधकार सर्वस्वी. मग आपण अष्टविष्टती सती असूनी काय करावी मती परचक्र येऊनी सकळ संपत्ती विनाशाते पावे हो. परी येऊ ते अर्थार्थी कैसी करावी ती युक्ती सांगावी आधी योजनी बळ संपत्ती केली या कारण मोडावे. अग्या वनी म्हणून ये लहान तो क्षणे जळील सकळ सदन तरी त्याचे करुणी सिंचन विजुन्या टाकावा. उषा घातला विकार मग सुख निद्रा केली केवी येणार विप वेदनी केला जठर विपित्व जीवितो काय वाचल तरी प्रथमेची सारासार करुणी मोडावा सकळ प्रकार अशी बुद्धी रचुनी सार सुख संपत्ती भोगाकी. अशी ऐकून तेची उक्ती मग तर्क वितर्क करीती त्या होती नाना बुद्धी विलाप दाविती परी निशय न घडे कोणाचा. या परी विशाळ बुद्धी होती विचारक काळी लुमावंती की ए अर्थी दिसे एक मज प्रती सुडाळपणी नेटका. आपल्या गावात जालिंदर जोगी आई वराई घर तरी त्याचा अपाय करुणी थोर निर्दळावा सर्वस्वी निर्दळावा तरी कैसी रीती त्याच्या भक्तीची मैनावती आहे तरी राजाप्रती निवेदावे कुडे व्हावे. तरी तो तुमचा वसवसा ग्रीवे मेरवे तसे भमार्थ भाषा म्हणून युक्ती रचली मानसा गाढवपणी ऐकावे. निवेदावे तरी कैसे काम न आवरे मैनावतीच म्हणून चित्ती उदास जालिंद्र भोगीत असे. जालिंद्राचा अनुग्रह देऊन कोणी करावा राजे या कारण मग करुणी पाठवा तीर्थाटन अथवा तपाचे करुणी मग तेव गेले या दूरदेशी गृही आणून जालिंद्रासी बैसविनी राज्यसनाशी सकळ सुखा भोगावे. ऐशी सांगुनी सकळ राहते उदय करावा खूप नळाते मग सहज विधी जालिंद्रनाथ भस्म होईल त्या माझी. जैसे विषयाचे गोड गोडची म्हणून करावं गुड पुढं मग ते मरवे शत्रू चाड द्वंद्व सुख वाटावाया. ऐसे विचार करून गोमटा जाते झाल्या त्या बरवंटा एरी सांगे राजपटा गोपीचंद मिळवला. राजकारणी अपार वार्ता राग रंग कुशळता मानरंजनी रूपनाथा दिवस लोटणी पै गेला. मग निशा उदय तम मांडणी तेही प्रहर गेली यमिनी मग पाकशाळेत भोजन करुणी अंतपुरी संचरला परी लोमावंती तिच्याची गेला सदनाप्रती तिने पावनी राजाधिपती कनकासनी बैसविला.
उचलून परमभक्ती मानदार बैसल आहे मंचकावर गौरवनी षोडशोपचार प्रेम दोई बुडविला. मग तो राव होनी निर्मर रती सुखाचा करुणी आदर यापरी गजगामिनी सोडिनी कर बोलती झाली राहते. हे महाराज प्रतापधरणी एक वार्ता ऐकली कानी परिवदता भय म्हणी संचरता आई महाराजा. जरी न बोलावे ठेवून गुप्त तरी महाअर्थाचा परुत दिसत वंदुत व ते तरी भयात चित्त गुंडाळा घेत असे. ऐसा वे पाहता अर्थ भ्रांती माझी पडिल चित्त तरी सुख शब्दाचा सरुनी वात वार्ता अवघड महाराजा. ऐसे ऐकून राव बोलत म्हणे सकळ सोडून भयाते निर्विकार कवन अर्थ असेल तैसे कळवेचे. यरी म्हणे द्याल भाष्य तरी चित्त सोडिल भयधरीच मग खरे खोटे बरे रत्नास तुम्हा लागी अर्पिन दे. ऐसे वचन रूप ऐकता मग करतल भाष्य झाला देता म्हणे मम दर्प भयाची वेता सोडीनी वार्ता बोल की. यरी म्हणे जी एक कुडे मातेने रचिले तुम्हा पुढे जालिंदर योगी विषय बांडे वश केला आहे की. परी तुमचा भयाचा दर्प संदर्भ अंगी विरला विषय कंदर्प तिने करुणी बुद्धी कुरूप तिने वरिले आहे जी. तुम्हाची अनुग्रह देऊनी त्याचा वेश द्यावा वेग याचा मग तीर्थारणी योग तुमचा बोलवावे तुम्हा ते. तुम्ही गेलिया तपा कारण दूरदेशी विदेशा कारण मग जालिंदरा प्रती आणून राजासनी उपावा. ऐसे प्रकरणी सहजस्थिती श्रुत मात झाले आम्हा प्रती परी आमुचे सौभाग्यनिधी भाग्यार्क दिव्य झाले. आमचे कुंकुम होते अचळ म्हणून दृष्टी आले ऐसे फळ यापरी तुम्हा रूप वाईट बरे विलोका. ऐशी ऐकून त्याची वार्ता उज्ज्वळला क्रोधन काळाच्या माता मग अनर्थ काळाच्या शाळा दाविता भयंकर रूपी झालासे. मग तो क्रोध न वधवे वाणी प्रत्यक्ष आला वडवणार अग्नी नाथ जालिंदर समुद्र पाशी प्रशवया शोभला. मग तो ओठून तैसी जगती बाहेर जाय तो रूपती मंत्री बोलाविनी सेवका हाती जालिंदरा पाहो चला. शीघ्र आणुनी कामाठेसी गर्ते योजुली कृपासरासी नाथ जालिंदर ते उद्देशी त्या माझी लोटीला. अश्वली धन गणती तेथे सर्वत्र पडिती होती ती लोटीनी गर्ते वरती नाथ ज्योती भरविला. ऐसे गुप्त करुणी प्रकरण राव सेवी आपले स्थान परिसेविका ठेविले सांगून मात बोलू नका की. जरी होता मुख लंपट मम श्रोत्री आली नीट त्याचे करून सपाट यमलोके मिरविणे की. ऐशी ऐकून भयंकर वार्ता दर्पान सिंह ते होऊन योजनी माता रागला परिसेवका चित्ता धुसधुसी मिरवितसे. इतुके प्रकरणे मध्ये यामिनी झाली म्हणून नेती जनिनी अर्कोदयी पहिला स्वामी म्हणती उठणी गेला असे. एक म्हणती त्याचे ठे काही सईचे बसावे आटले देत हा ग्राम नव्हे आणि कराय ग्राम वस्ती मिरवे रजा. ऐशी बहुतांची बहुतवाणी प्रविष्ट झाली जगा लागून की जालिंदर गेला येतून मही भ्रमण करावया. ऐशी वार्ता नगर लोकी उठले ऐकून परिचारी की त्या जाऊनी सद्वी की मैनावतीशी सांगते की महाराज आपला गुरु वस्तुफळाचा कल्पतरू उठून गेला कोठे दुरू मही भ्रमण करावया. ऐसे ऐकून मैनावती असंतोषिली परमचित्ती मने मम सुताचे दैवाप्रती लाभ नाही तो जोडा. ऐसे म्हणून संकोचिती नेत्री प्रेमाश्री डाळीत एरीकडे जालिंद्रनाथ कैसे चित्ते राहिला तरी अवश्य भविष्य जाणणार आणि मैनावतीचा लोभ अपार आणि शत्रुमित्र पाहणार एकरूपी समत्वे. नातरी परम प्रतापी वासर म्हणे क्षणे टाकेल ब्रह्मांड जाळूनी तो भद्र त्याची विपर्यास करणे दुष्ट कैसा राहिला. तो द्वंद्वातीत मूर्तिमंत दंभ रहित स्वरूपी मिरवित ममता निसंग विरहित कार्य जाणणे. असो करते माझी येते नाथ वज्रास नाते घालून खालते आकाशशास्त्र फिरवणी भोवते स्वस्त चित्ती बैसला. आकाशशास्त्र असता भोवते लिद मिरवे भोवते यापरी आकाशशास्त्र माता वज्रास्त्र थापिले तेने करुणी अधरस्थळी लिद मिरविली आयशिरी यरीकडे अंतपुरी जनवार्ता समजले. नाथ जालिंदर गेला निघून मग सकळ स्त्रियांचे झाले समाधान बरे झाले म्हणती निदान येऊनी पडल्या सेवेची. यापुढे सुरस धोंडी सुत सांगिल श्रुती यास तरी सर्व श्रुती टाकून आळस अवधान द्यावे पडारा. मालू धुंडी नरहरी वंशी कथा वदिले नवरसी परी वारंवार श्रोत्यांशी कृपा अवधान मागत असे. स्वस्ती स्त्री भक्ती कथासार समर्थ गोरक्ष काव्य किमयगार सदा परिशुद्ध भाविक चतुर्थ दशजय घोडहा. श्रीकृष्णार्पणमस्तु शुभ भवतु. ओम चैतन्य श्री नवनताय नमः.